नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, जशी आपल्याला आपल्या मुलांना नजर लागते तशीच कधी कधी आपल्या घराला सुद्धा नजर लागते. घरात आल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटणं, घरातली माणसं आजारी पडणं, सतत क्लेश राहणं, ह्या अनेक गोष्टी घडत असतात नजर लागल्यावर. मग आपण काय करायचं, त्यासाठी एक सुंदर उपाय सांगितला आहे. तर पिंपळ पिंपळ हे झाड अतिशय दिव्य गोष्टींनी युक्त असतं. आपण त्या सोमवारी उठून पिंपळाच्या झाडाखाली जायचं. पिंपळ देवांना क्षमा मागायची की मी म्हणजे आपल्याला आपलं सांगायचं त्यांना मनातलं की हे पिंपळ देवा, माझी अशी अशी इच्छा आहे, त्यासाठी मी आपली एवढी एवढी पानं घेऊन जात आहोत. आणि 9 पानं तोडून आणायची आणि 9 पानं तोडून आणल्यानंतर धुवून पुसून ठेवायची फ्रीजमध्ये. आणि मंगळवारी सकाळी ती पानं अशी जे त्याचं समोरचं म्हणजे पाठीमागची खरबडीत बाजू नाही, प्लेन बाजू जी असते मेन पुढची, त्याच्यावर अष्टगंध जो हनुमान देवतेंचा मिळतो अष्टगंध, त्या अष्टगंध थोडासा डिशमध्ये काढून त्याच्यामध्ये गंगाजल घालायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि त्याने स्वस्तिक काढायचं प्रत्येक पानावर आणि त्याची माळ बनवायची, म्हणजे असं तोरण बनवायचं. तोरण बनवल्यानंतर ते बरोबर दरवाजाच्या वर आपण ते तोरण बांधायचं. असं 8 दिवस झाल्यानंतर ते पानं सुकून जातील. मग परत पुढच्या सोमवारी आणून असंच तोरण बनवून बांधायचं. असं नित्यनेमाने काही दिवस जर तुम्ही केलं, 6 महिने, वर्षभर, तर तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह शक्ती यायला लागतील. निगेटिव्ह शक्ती तिथून त्या आपल्या उंबऱ्यातून जे आत बाहेर लोक करतात, बाहेरची लोक येतात, कुठल्या वाईट इंटेन्शन असेल त्यांचं किंवा नसेलही, पण म्हणजे अगदी हां बाबा ह्यांचं किती छान चाललंय असं वाटतंच ना लोकांना. असं सुद्धा आलं तरी सुद्धा ती निगेटिव्ह त्यांचे विचार असतात ते तिथूनच बाहेर पडतात, त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या घराची दृष्ट पण निघून जाते, घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण राहतं, सगळे लोक प्रेमाने नांदायला लागतात. तर हा उपाय नक्की करा.